नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर महाराष्ट्रात यावर्षी सरासरी इतका पाऊस झाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळेच आता संपूर्ण महाराष्ट्रातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आता कोणत्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे, तर ती 40 तालुके कोणते आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आता या 40 तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 22,500 रुपये मिळणार आहे। यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे हेही आपण जाणून घेणार आहोत। दरम्यान आता खरीप हंगाम 2023 दुष्काळाचे मूल्यांकन हे महामदत प्रणालीद्वारे करण्यात आले। त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यांसह राज्यातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रिगर 1 व ट्रिगर 2 लागू करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आता ट्रिगर 2 लागू झालेल्या तालुक्यातील क्षेत्रीय सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सुदूर संवेदन उपाययोजना केंद्र नागपूर यांच्या वतीने तयार केलेल्या महामदत ॲपचा वापर करावा लागणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता ज्या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे, तर त्या 40 तालुक्यांना हेक्टरी 22,500 रुपये मदत मिळणार आहे। तर मग जाणून घेऊया की 40 जिल्हे कोणकोणते आहे। त्यामध्ये पहिला तालुका आहे उल्हासनगर, शिंदखेडा, नंदुरबार, मालेगाव, सिन्नर, येवला, बारामती, दौंड, इंदापूर, मुळशी, पुरंदर, शिरूर, बेल्हे, बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस, सांगोला, अंबड, बदनापूर, भोकरदन, जालना, मंठा, कडेगाव, खानापूर, मिरज, शिराळा, खंडाळा, वाई, हातकणंगले, गडहिंग्लज, औरंगाबाद, सोयगाव, अंबाजोगाई, धारूर, वडवणी, रेणापूर, लोहारा, धाराशिव, वाशी, बुलढाणा आणि लोणार। तर शेतकरी मित्रांनो, ही जी काही 40 तालुके आहेत, तर या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ हा जाहीर झालेला आहे। म्हणजेच दरवर्षीच्या सरासरीपेक्षाही कमी पाऊस या तालुक्यांमध्ये पडलेला आहे आणि त्यामुळेच या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता दुष्काळ जाहीर झाल्यानंतर त्या तालुक्याला पीक विमा असेल, अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा अनेक शासकीय योजनांचा लाभ हा मिळत असतो। तर मग ही 40 तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की त्या 40 तालुक्यांमधील 40 तालुके हे दुष्काळ जाहीर झालेला आहेत। म्हणजेच त्या 40 तालुक्यांमधील शेतकरी बांधवांना सरकारी योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल, तर अशाच नवनवीन माहितींसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।